पुन्हा एकदा पेपर फुटला. हो, बरोबर ऐकलत तुम्ही. ज्या पेपर फुटीमुळे देशभरात आंदोलनं झाली, लाखो विद्यार्थ्यांचं भविष्य अंधारात गेलं. काही विद्यार्थ्यांनी तर नैराश्यातून आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं. तसाच आणखी एक धक्कादायक प्रकार आता महाराष्ट्रात पुन्हा एकदा समोर आलाय. पण यावेळी नीटचा नाही, तर उद्या होणाऱ्या टीईटी म्हणजेच शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर फुटल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे लाखो उमेदवारांच्या मेहनतीवर पुन्हा एकदा पाणी फिरलंय. महाटीईटी परीक्षा आधी 21 जूनला होणार होती, पण त्या अगोदरच नीटचा पेपर फुटला आणि नीटची पुनर्परीक्षा सुद्धा 21 जूनलाच होल्ड करण्यात आली होती. त्यामुळे त्याच दिवशी नीट परीक्षा असल्यामुळे दोन्ही परीक्षांची केंद्र एकच असल्यानं राज्य परीक्षा परिषदेनं टीईटीची परीक्षा 28 जूनला म्हणजेच उद्या घेण्याचा निर्णय घेतला होता. या परीक्षेसाठी जवळपास 4,28,122 उमेदवार या परीक्षेची तयारी करून बसले होते. मात्र परीक्षेच्या अवघ्या काही तास आधीच ठाणे जिल्ह्यातील भिवंडीमधून टीईटीचा पेपर फुटल्याची माहिती समोर आली आणि एकच खळबळ या उमेदवारांमध्ये उडाली. पोलिसांना त्यांच्या खबऱ्यांकडून माहिती मिळाली होती की टीईटीचा पेपर पैशांच्या मोबदल्यात विकला जातोय. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचला आणि फुटलेला पेपरही हस्तगत केला. या प्रकरणानंतर शिक्षण विभागानं तातडीनं उद्याची टीईटीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला. भिवंडी पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. काही संशयितांना आता ताब्यात सुद्धा घेण्यात आलंय. हा पेपर नेमका कुठून बाहेर आला, कोणत्या यंत्रणेतून गळती झाली, याचा तपास सध्या सुरू आहे. विशेष म्हणजे टीईटी परीक्षा या अगोदर सुद्धा वादात सापडली होती. मागच्याच भरतीच्या प्रक्रियेत गुण वाढवून देणं, गैरव्यवहार आणि भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप टीईटीच्या परीक्षेवर झाले होते. त्या प्रकरणाची धूळ अजून पूर्णपणे उतरलेली सुद्धा नसतानाच पुन्हा एकदा पेपर फुटी झाल्यानं शिक्षक भरती प्रक्रियेवर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. आता या परीक्षेची नवीन तारीख राज्य परीक्षा परिषदेकडून लवकरच जाहीर केली जाऊ शकते. पण पुन्हा एकदा लाखो प्रामाणिक उमेदवारांना दुसऱ्यांनी केलेल्या गैरप्रकारांची शिक्षा भोगावी लागत असल्यानं शिक्षकांमध्ये आणि नागरिकांमध्ये तीव्र असा संताप निर्माण झालाय. नीटचं प्रकरण अजूनही ताजं असताना आता टीईटीचा पेपर फुटला आणि त्याचे धागेदोरे पुन्हा एकदा महाराष्ट्रातच आढळून आले आहेत. आता यावर काय कारवाई केली जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. तुम्हाला या पेपर फुटीबद्दल काय वाटतं, यावर काय कारवाई केली जाऊ शकते आणि सरकार याचा काय निर्णय घेणार याबद्दलची तुमची मतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच व्हिडिओसाठी पाहत रहा पॉलिटिकल महाराष्ट्र.